के परिणाम काफी संदिग्ध रूप से सामने आए हैं। इसी के विरोध में नागपुर में एक आंदोलन किया गया, जहां आंदोलनकर्ताओं ने रास्ता रोका और परीक्षा रद्द करने की मांग की। उनका कहना है कि इस परीक्षा के परिणाम काफी बोगस लग रहे हैं और सरकार को इस मामले को गंभीरता से लेना चाहिए। आज आमचा हा आंदोलन जे नीट परीक्षा 2024 ला झालेली आहे त्याचा जो निकाल लागलेला आहे हा संपूर्ण भारतात याच्यात 720 पैकी 720 हे एकूण 67 लोकांनी घेतलेले आहेत। जो याच्या अगोदर 2013 पासून नीटची परीक्षा सुरू आहे। याच्या अगोदर प्रत्येक वर्षी 2 किंवा 4 लोक इतकेच आउट ऑफ घेत होते आणि यावेळेस 67 आणि 67 लोकांनी याच्यात आउट ऑफ घेतलेला आहे। आणि याच्यात आणखी दोन लोक असे आहेत ज्यांनी 718 आणि 719 घेतले आहेत। याच्यात प्रत्येक प्रश्न जो आहे तो 4 मार्काचा असतो आणि 4 मार्काच्या प्रश्नावर 718 आणि 719 हे मार्क येऊ शकत नाही। आणि यांचं स्पष्टीकरण असं आहे की याच्यावर हे लोक की आम्ही ग्रेस दिला, कोणत्या रूल अनुसार तुम्ही ग्रेस दिलेला आहे हे देऊ शकत नाही। जर एक पॅटर्न कमी झाला तर 716 होऊ शकतात आणि जर एक मायनस झाला तर 715 किंवा 711 होतील। 719 718 हे मार्क होऊ शकत नाही। आणि वरून ज्या इन्स्टिट्यूटचं हरियाणा मधली जे इन्स्टिट्यूट आहे, ज्या इन्स्टिट्यूट मधल्या कोणत्याही मुलांनी आजपर्यंत टॉप केलं नव्हतं त्या इन्स्टिट्यूटचे 6 ते 7 मुलांनी आउट ऑफ घेतलेलं आहे। याच्यात सरासर धांदली झालेली आहे, कारण याचा नीट 2024चा जो रिझल्ट होता तो रिझल्ट जून 2014 ला डिक्लेअर करणार होते, तर तोच रिझल्ट यांनी हे धांदली लपवण्यासाठी 4 जूनला घेतला, ज्या दिवशी देशाचा निवडणुकीची सुरुवात झाली। हा आज तर आम्ही रस्ता रोको एक आंदोलन केलेलं आहे, रस्त्याच्या मधात राहून एक आंदोलन केलं आहे। जर हे परीक्षा पुन्हा नाही घेतली, आमची ही मागणी आहे की 2024ची जी परीक्षा आहे ते पुन्हा झाली पाहिजे। कारण ज्या दिवशीपासून निकाल आले आहेत त्या दिवशीपासून रोज 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 स्टुडंट सुसाईड करून राहिले आहेत। त्या सुसाईडचा जिम्मेदार कोण? हे फक्त आणि फक्त आमच्या देशातले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत। समोर जर हे परीक्षा रद्द नाही केली, पुन्हा जर ह्या परीक्षेचा अनाउन्समेंट नाही केला की 2024 आम्ही परीक्षा पुन्हा घेऊ, तर आम्ही याला एक उग्र आंदोलन बनवू आणि पुन्हा देशात महाराष्ट्रात चक्काजाम करू। मी निलेश दीपक खोब्रागडे, उत्तर नागपूर युवा काँग्रेस अध्यक्ष।